स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन करीत आहेत किंवा पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करण्याकरिता लायबल आहेत, पात्र आहेत, म्हणजे कोण, तर 2025 ची जी आपण टेट परीक्षा दिलेली आहे, म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी दिलेली आहे, तर तेच विद्यार्थी उमेदवार या रजिस्ट्रेशन करिता, नोंदणी करिता पवित्र पोर्टलच्या पात्र आहेत. मग याकरिता कागदपत्र कोणती लागणार आहेत, काय विद्यार्थ्यांची शंका आहे, तर त्या शंकांचं निरसन आपण या व्हिडिओमधून करणार आहोत. आपल्याला काही प्रॉब्लेम्स असतील, आपल्याला काही समस्या असेल, तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला आलेल्या अडचणी या तुम्ही मला फोन करू शकता. तुमच्या शंकांचं पूर्ण निरसन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तसेच ग्रुपला सुद्धा तुमचा नंबर, तुम्ही ग्रुपला जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, दोन्ही लिंक दिलेल्या आहेत, त्यावरती सुद्धा प्रश्न तुम्ही विचारू शकता, मला फोन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलचं जे रजिस्ट्रेशन सुरू आहे, 15 तारखेपासून रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि शेवटची तारीख 29 तारीख आहे. डेट वाढू शकते किंवा नाही याच्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही, परंतु कागदपत्र कोणती आहेत, चुका करायच्या नाहीत. एकदा तुम्ही एक चूक जर तुम्ही केली तर चुकीला माफी नाही. म्हणून थोडा विचार करा. ज्या माणसाने आधी पवित्र पोर्टलचं त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, जेथून ते निवड झालेली आहे, जे आता रुजू झालेले आहेत, जे शिक्षक म्हणून काम करतात, यांसारख्या विद्यार्थ्यांना ते विचारा आणि नंतरच फॉर्म भरा. चुका करू नका. कागदपत्र कोणती लागतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, पहिल्यांदा पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन करीत असताना आपल्याकडे जी तुमची अकॅडमिक जे काही शिक्षण आहे, ते अकॅडमिक शिक्षण तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे कागदपत्र पाहिजे आहेत. मग अकॅडमिक शिक्षण कोणतं, तर तुम्हाला 10वीचं प्रमाणपत्र पाहिजे, 10वीचं गुणपत्रक पाहिजे, दोन्ही गोष्टी तुम्हाला पाहिजेत. नंतर 12वी जी आहे HSC म्हणजे SSC आणि HSC म्हणजे 12वीचं HSCचं सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे, गुणपत्रक आणि प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे. नंतर तुमची व्यावसायिक, तुमची जी शैक्षणिक अर्हता जी आहे, म्हणजे अकॅडमिक शिक्षणाची अर्हता पुढची जी आहे ती डिग्री आहे. मग डिग्री तुमची कोणतीही डिग्री असो, BSc असो, BA असेल, कोणतीही डिग्री असेल तुमची, त्या डिग्रीचं तुमचं सर्टिफिकेट पाहिजे, तुमचे गुणपत्रक त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे तुमची मार्कशीट, फायनल इयरची मार्कशीट, 3 वर्षाची मार्कशीट असेल तरी चालेल, फायनल इयरची मार्कशीट असेल तरी चालेल, तर ते तुम्हाला गुणपत्रक पाहिजे आणि डिग्री सर्टिफिकेट पाहिजे. नंतर तुमचं जर PG शिक्षण झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण झालेलं असेल, तर पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये तुमचं MA झालं असेल, कोणाचं MSc झालं असेल, कोणाचं MCOM झालं असेल, कोणाचं इंजिनिअरिंग झालं असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमचं PG झालेलं असेल, तर त्या PGचं तुमचं सर्टिफिकेट पाहिजे आणि तुमचं गुणपत्रक पाहिजे. म्हणजे तुमच्या फायनल इयरचे मार्कशीट पाहिजे किंवा त्या 2 वर्षाच्या त्या मार्कशीट पाहिजे. हे झालं आपलं PGचं सर्टिफिकेट. नंतर आपण आलेला मग MA झालं असेल तुमचं, म्हणजे त्यात आता आलो आपण व्यावसायिक अर्हता. तुम्हाला शिक्षक बनण्यासाठी जी व्यावसायिक अर्हता पाहिजे, मग व्यावसायिक अर्हता कोणती, एक DED आहे, एक BEd आहे, मग MAd असेल, कोणाकडे MPEd असेल, बरोबर. अशा पद्धतीनं पहिली अर्थ आहे शैक्षणिक पात्रता, तर ती DED वाले जे विद्यार्थी आहेत, तर DEDच्या विद्यार्थ्यांना DEDचं सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे, DEDचं गुणपत्रक तुम्हाला पाहिजे, DEDचं सर्टिफिकेट, DEDचं गुणपत्रक तुम्हाला पाहिजे आहे. नंतर तुमचं जर BEd झालं असेल तर तुमचं BEDचं सर्टिफिकेट पाहिजे आणि BEDचं गुणपत्रक सुद्धा पाहिजे, BEDची मार्कशीट आणि BEDचे सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. त्यानंतर आपण MA जर झालं असेल तुमचं व्यावसायिक अर्हतेमध्ये, तर मास्टर झालं असेल व्यावसायिक अर्हतेमध्ये, तर त्याचे सुद्धा तुम्हाला मार्कशीट पाहिजे आणि तुमचं गुणपत्रक पाहिजे. ज्या विद्यार्थ्याचं BPEd झालं असेल, ज्याचं MPEd झालं असेल, तर त्यांनी सुद्धा तुमचं त्या दोन्ही याचं गुणपत्रक आणि आपलं मार्कशीट सुद्धा त्या ठिकाणी पाहिजे. त्यानंतर जे विद्यार्थी काय म्हणतात त्याला, जात प्रमाणपत्र, तर तुम्हाला जात प्रमाणपत्र अत्यंत महत्वाचं आहे, जे आरक्षण रिझर्वेशनकरिता पाहिजे. तर जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे, तुम्ही ज्या कास्ट म्हणून बिलॉंग करता, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला पाहिजे, जात वैधता प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे आहे. आदिवासी विद्यार्थी असेल त्यांना जात वैधता प्रमाणपत्र पाहिजे, परंतु तुमच्याकडे जर पोहोच पावती असेल तर पोहोच पावती तुम्हाला त्या ठिकाणी नंबर टाकायचा आहे. जर व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी टाकायची, व्हॅलिडिटीचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे. SC ST विद्यार्थी असेल त्यांना सुद्धा कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे. जर नसेल तर तुम्हाला पोहोच पावतीवरती तुम्हाला सध्या काम चालवायचं आहे. त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही रुजू होणार आहात त्यावेळेला तुम्हाला ते द्यायचं आहे, ओरिजिनल सर्टिफिकेट. नंतर डोमेसाईल सर्टिफिकेट अत्यंत महत्वाचं कागदपत्र आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे म्हणून तुम्हाला पाहिजे आहे, म्हणून डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे आहे. नंतर जे विद्यार्थी
या समांतर आरक्षणाचा लाभ घेणार आहेत. तर समांतर आरक्षणासाठी भूकंपग्रस्त असतील, प्रकल्पग्रस्त असतील, अनुकंपवाले विद्यार्थी असतील, एक सर्व्हिसमॅन असतील, यांना यांची सर्टिफिकेट तुम्हाला प्रमाणपत्र पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला लाभ घेता येणार नाही. दुसरा एक महत्वाचा मुद्दा की माजी सैनिक जे आहेत, तर माजी सैनिक म्हणून त्याच उमेदवारांना माजी सैनिक म्हणून लाभ घेता येणार आहे. त्यांच्या मुलाला किंवा मुलीला लाभ मिळणार नाही. हे सूचनामध्ये दिलेलं आहे. जे पवित्र पोर्टलच्या संदर्भात सूचना ज्या महाराष्ट्र राज्य परिषद पुणेने दिलेल्या होत्या त्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की त्यांच्या मुलांना त्याचा लाभ घेता येणार नाही. एक सर्व्हिसमॅन म्हणजे त्याच उमेदवाराला त्याचा लाभ घेता येणार आहे. जर शहीद असतील, शहीद जे काही सैनिक असतील आपले, त्यांच्या मुलीला किंवा मुलाला मात्र लाभ घेता येणार आहे. परंतु एक सर्व्हिसमॅन म्हणून मुलीला किंवा मुलाला लाभ घेता येणार नाही. शहीद असेल तर घेता येणार आहे, असा स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. नंतर तुमचं MSIT सर्टिफिकेट असेल कम्प्युटर संदर्भातलं, तर MSIT सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला तिथं उल्लेख करायचा आहे. ते तिथं सर्टिफिकेट नंबर सुद्धा टाकायचा आहे. अशा पद्धतीने आधार कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा पाहिजे आहे. आधार कार्ड अत्यंत महत्वाचं कागदपत्र आहे, त्यामुळे ते आधार कार्ड सुद्धा आपल्याला पाहिजे. अशा पद्धतीनं हे संपूर्ण कागदपत्र तुम्हाला पाहिजे. नंतर टेट जी परीक्षा दिली आहे, सर्वात महत्वाचं टेट परीक्षा, तर टेट परीक्षा दिलेली आहे त्याचे गुण सुद्धा तुम्हाला पाहिजे. त्याचं गुणपत्रक सुद्धा तुम्हाला डाउनलोड केलेलं गुणपत्रक तुमच्याकडे असेल तर ते डाउनलोड केलेलं गुणपत्रक सुद्धा तुम्हाला पाहिजे आहे. अशा पद्धतीनं हे संपूर्ण कागदपत्र पाहिजे. आता ही सर्व कागदपत्र मी जी सांगितली ती कधीची पाहिजे, तर शेवटची जी काही तारीख होती फॉर्म भरण्याची टेटची, तर ती तारीख कोणती होती, तर 14 मे 2025. मग ही सर्व कागदपत्र 14 मे 2025च्या अगोदरची कागदपत्र तुम्हाला पाहिजे आहेत. मग जर एखाद्या विद्यार्थ्याकडे डिग्री सर्टिफिकेट नसेल, एखाद्या विद्यार्थ्याकडे डोमेसाइल सर्टिफिकेट नसेल, तर तुम्हाला ते डोमेसाइल सर्टिफिकेट त्यापूर्वीचीच पाहिजे आहे. तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट त्यापूर्वीचीच पाहिजे आहे. पण विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे, तुमची डिग्री जर त्या वेळेला झाली असेल 14च्या अगोदर, तर घाबरायचं नाही. तुम्हाला नंतर सुद्धा ती जेव्हा तुम्ही तुमची निवड होणार आहे त्यावेळेला सुद्धा ते तुम्ही देऊ शकता, प्रोव्हिजनल म्हणून देऊ शकता. कारण तुमची डिग्री आधी जरी झाली असेल तर डिग्री तुरंत येत नाही विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे प्रोव्हिजनल डिग्री तुम्ही सबमिट करू शकता. आत्ताच घाई करायची गरज नाही. आताच कुठेतरी पैसे द्यायचे जास्तीचे आणि काढून घ्यायचं असं करू नका. तुम्ही ज्या वेळेला तुमची निवड होणार आहे त्यावेळेला मात्र ती कागदपत्र तुम्ही सबमिट करू शकता. आता जर तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही मार्कशीटच्या याच्यावरती काम चालवू शकता. हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना घाई व्हायला लागली की आता माझ्याकडे 29 तारीख आहे ना, माझ्याकडे डिग्री सर्टिफिकेट नाही, आता कसं करू मी, प्रोव्हिजनल साठी मग विद्यापीठात जाणं, मग तिथं जास्तीचे पैसे देणं, आपलं फालतूचा वेळ घालवणं, हे करू नका. त्यावेळेला सुद्धा ज्या वेळेला तुमची निवड होणार आहे त्यावेळेला तुम्हाला ते द्यायचं आहे. हे जे आहेत हे संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगितलेली आहे. या माहितीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जी काही लिंक आहे त्यावरती जॉईन व्हा. मला फोन करा. तुम्ही शंका जर असतील तर विचारा, काही प्रॉब्लेम्स असेल तर विचारा. जर तुमच्या नावात किंवा काहीतरी गडबड असेल तर विद्यार्थी मित्रांनो जसं नाव असेल तसं तुम्ही आता रजिस्ट्रेशन करा. कारण आता बदल होत नाही. रजिस्ट्रेशन करा. ज्या वेळेला तुम्ही निवड झाल्यानंतर जेव्हा तुम्ही जॉईनिंग साठी जाणार आहात त्यावेळेला मात्र सर्व कागदपत्राचे ऍफिडेव्हिट तुम्हाला ठेवायचं आहे. म्हणजे शपथपत्रावरती तुम्हाला काम चालवता येते. कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला तुमची काय रुजू होण्याची तारीख म्हणजे तुम्हाला नाकारलं जात नाही. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. ऍफिडेव्हिट शपथपत्र तुम्ही दिला तर नक्की तुम्हाला त्या ठिकाणी नावात गडबड असेल किंवा काही असेल तर तुम्हाला ते करून घेता येणार आहे. त्यामुळे घाबरू नका. शंका असतील तर नक्की फोन करा. धन्यवाद.